आणि आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, पाटलांची नियुक्ती कार्यकारिणीच्या आधी झाली असं अजित पवार गटाने म्हटलंय. पक्ष घटनेचं पालन होत नाही. अजित पवार गटाच्या मनिंदर सिंगांनी हा युक्तिवाद केलेला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीची कार्यकारिणीची बैठक जी ती दिल्लीत पार पडलेली होती आणि त्याच बैठकीच्या आधी जयंत पाटलांची नियुक्ती होती असं ठणकावून यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीआधी पाटलांची नियुक्ती कशी असा सवाल यावेळी उपस्थित केला गेलेला आहे. 30 जूनला बहुमतानं राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीआधी पाटलांची नियुक्ती कशी असा सवाल यावेळी उपस्थित केलेला आहे. अजित पवारांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे 30 जूनला असं देखील बोललं गेलंय. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीआधी पाटलांची नियुक्ती कशी, ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय. राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील निवडणूक आयोगात सध्या सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाकडून आयोगात पक्ष घटनेचा दाखला देण्यात आलाय, तर अजित पवार गटाकडून 1,62,000 प्रतिज्ञापत्र देखील यावेळी सादर करण्यात आलेले आहेत. तर आवश्यक संख्याबळ आमच्याकडे असा दावा यावेळी अजित पवार गटाच्या वतीनं कोर्टात करण्यात आलेला. आताची सगळ्यात मोठी बातमी न्यूज स्टेट महाराष्ट्रावर आपण पाहतोय. विधानसभेचे 42 आमदार आमच्या बाजूने आहेत. विधान परिषदेचे 9 पैकी 6 आमदार आमच्या सोबत आहेत. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानं आमदारांची संख्या महत्वाची आहे. अजित पवार गटाच्या वतीनं हा दावा यावेळी कोर्टात केला जातोय. दोन्ही गटाकडून कागदपत्र निवडणूक आयोगासमोर यावेळी सादर करण्यात आले. पक्षातील नियुक्त पद्धतीवर अजित पवार गटाने आक्षेप घेतला. केवळ पत्राद्वारे नियुक्ती कशा होतात असा देखील सवाल अजित पवार गटाच्या वतीनं यावेळी उपस्थित करण्यात आलेला आहे. अजित पवार गटाकडून पक्ष घटनेची जी ती माहिती यावेळी देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त 2 आयुक्तांसमोर हा युक्तिवाद सध्या सुरू आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे असं अजित पवार गटाच्या वतीनं बोललं गेलेलं आहे. तर जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटानं सुनावणी दरम्यान केलेला. राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी संख्याबळ आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला. शरद पवार गटानं यापूर्वी चिन्ह आणि पक्षावर दावा सांगताना पक्ष घटनेचा दाखला देखील दिलेला आहे. ही सगळ्यात महत्वाची बातमी आणि मोठी बातमी आपण पाहतोय. निवडणूक आयोगात शरद पवार स्वतः तिकडे दाखल आहेत आणि यावेळी त्यांनी सगळ्यांचीच भेट घेतलेली आहे. तर त्यांच्या सोबत वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाड हे पण उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष यावर सुनावणी सध्या सुरू आहे. आणि ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अजित पवार गटाच्या वतीनं असं म्हटलेलं आहे की शरद पवार हे आपल्या मनमर्जीनं पक्ष चालवतात. सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची ही न्यूज स्ट्रेट महाराष्ट्रावर पाहतोय. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असं अजित पवार गटाच्या वकिलांनी यावेळी सांगितलेलं आहे. राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीआधी पाटलांची नियुक्ती कशी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलेला आहे. 30 जूनला बहुमतानं अजित पवारांची अध्यक्षपदी निवड होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीआधी पाटलांची नियुक्ती कशी असा सवाल उपस्थित केलाय. तर पक्ष शरद पवारांनी स्थापन केलाय असा युक्तिवाद जो तिथं सुरू आहे शरद पवार गटाच्या वतीनं देखील आता. त्यामुळे शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असं अजित पवार गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात येतोय. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शरद पवार गटाच्या वतीनं पक्षच शरद पवारांनी स्थापन केलाय असा युक्तिवाद करण्यात येतोय. त्यामुळे अधिकार हे फक्त पवारांकडे असा देखील युक्तिवाद यावेळी शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात येतोय. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीआधी पाटलांची नियुक्ती कशी असा सवाल देखील यावेळी उपस्थित होतोय. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असं अजित पवार गटाच्या वतीनं बोललं गेलेलं आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. दावे प्रतिदावे सध्या कोर्टात सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. युक्तिवाद सध्या सुरू आहे. पक्षाचं नाव, पक्ष चिन्ह यामुळेच हे सगळे दावे प्रतिदावे सुरू आहेत. आपले प्रतिनिधी रुपेश आपल्या सोबत आहेत. रुपेश, काय सध्या हालचाली सुरू आहेत? तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे जे आपल्या सोबत सध्या चर्चा करतायत. अतुलजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोठी टिप्पणी जी आहे ती अजित पवार गटाच्या वकिलांनी आता केलेली आहे. शरद पवार हे स्वतःच्या मर्जीनं पक्ष चालवतात. नेमकं काय वाटतं अतुलजी? हे आताच लक्षात आलं का? पक्षाची स्थापना तर 99 मध्ये झाली. मग जेव्हा पक्षाची अध्यक्षांची निवड होत असते तर त्या निवडीला सगळे डेलिगेट्स बोलवले जातात. सगळे नेते असतात. कोणीतरी प्रस्ताव ठेवतो, कोणीतरी नाव घेतं,
मग सगळे लोक एकमुखानं त्याला हात दाखवतात. मला आठवतं की पवारसाहेब असं विचारतात, कोणाची इच्छा आहे का अध्यक्ष व्हायची, असं विचारतात. पण अतुलजी पुन्हा एकदा मला ते थोडं म्हणायचं आहे की जर जयंत पाटलांना जर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हायच्या पहिले पत्र दिलं असेल तर प्रभारी अध्यक्ष नेमला जातो. बरं, याच्यामध्ये एक टिप्पणी आणखी एक आलेली आहे, म्हणजे अजित पवार गटानं हा दावा केलेला आहे की जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर. मी तुम्हाला तेच सांगत होतो की त्याच्यामध्ये माझं असं मत आहे की अध्यक्ष हे नेमण्याचे अधिकार, आता काँग्रेससारखंच जवळपास NCPचं पण कॉन्स्टिट्यूशन आहे माझ्या माहितीप्रमाणे, मी एकदम करेक्ट आहे असं माझं मत नाही, पण मी सांगतो तुम्हाला काय आहे की राज्यामध्ये पहिले ब्लॉकचे अध्यक्ष निवडले जातात, मग जिल्हाध्यक्ष, मग राज्याचे अध्यक्ष, आणि मग नंतर निवडणूक होत असते ती AICCचे डेलिगेट आणि स्टेट डेलिगेट जे आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करतात आणि मग ते आपले CWC वगैरे आमच्या इथं नेमतात. तसंच काहीसं राष्ट्रवादीमध्ये पण आहे. मग त्यावेळेस काय होतं, जेव्हा आमची स्टेटची मीटिंग येते त्यावेळेस अध्यक्षाच्या निवडीचं जेव्हा आमची मीटिंग होत असते, सगळे डेलिगेट्स येतात, ते डेलिगेट्स बऱ्याच वेळा काय करतात की एक ठराव पारित करतात की अध्यक्षांना नेमण्याचे, राज्याच्या प्रांताध्यक्षांना नेमण्याचे सर्व अधिकार हे मी राष्ट्रीय अध्यक्षांना आम्ही देत आहोत. मग ही प्रक्रिया झाली आहे का, तर ते घटनेचा जर सांगत आहेत की घटना बघितली पाहिजे राष्ट्रवादीची पहिले, कदाचित शरद पवार साहेबांचे जे वकील आहेत ते या अनुषंगाने विचार करत असावे की घटना असा आहे, हे असे ठराव आहे, ठराव दाखवावा लागेल त्यांना, ठराव लिखित होत असतात, कोणी ठराव मांडला, कोणी त्याला दुजरा दिला, सभागृहामधनं काय आलं, मतदान मागितलं का कोणी, हे सगळं. आमच्या इथे तर प्रॉपर मतदान झालं. खरगे साहेबांच्या निवडणुकीमध्ये आमच्या इथे प्रॉपर मतदान झालं, थरूर साहेब पण उभे होते, प्रॉपर मतदान झालं, प्रॉपर निवडणूक झाली. मग असं असेल तर भाजपमध्ये तर निवडणूकच झाली नाही, कोणालाच माहीत नाही नड्डा साहेब कसे काय पुन्हा आले. काँग्रेसमधलीच निवडणूक देशांनी पाहिली, निवडणुकीतून आमचे अध्यक्ष आलेले आहे आणि अतिशय ब्लॉक अध्यक्ष होते खरगे साहेब. खरगे साहेब म्हणजे त्यावेळेस स्वातंत्र्य संग्राम जो झाला, हैदराबाद मुक्ती, त्याच्यामध्ये त्यांच्या बहिणीला जाळलं, अतिशय वाईट पळत आले, मोलमजुरी केली, त्या स्तरावरून उठून आज काँग्रेसचा अध्यक्ष निवडणुकीतून आलेला आहे. असं कधी बीजेपीत झालेलं नाही. नड्डा आता दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले कोणाला माहीतच नाही, कधी निवड झाली, कधी त्यांचे डेलिगेट्स आले. त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे घटनेकडं लक्ष दिलेलं आहे, ही सगळ्यात अतुलजी अगदी 1 मिनिटासाठी तुम्हाला थांबवते. पुन्हा एकदा आपण हे पाहतोय, नागालँड पण दिलेलं आहे, विधान परिषद, विधानसभा, त्यांच्यासोबत किती संख्याबळ आहे या लिस्ट मधून आपल्याला पाहायला मिळत आहे. मग लोकसभा राज्यसभेमध्ये प्रॉब्लेम आहे ना. ही लिस्ट आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. अजित पवारांनी आपलं संख्याबळ जे ते सादर केलेलं आहे आणि सध्या सुनावणी जी सुरू आहे, आपल्याला ही लिस्ट जी आहे ती नागालँड आणि महाराष्ट्राची पाहायला मिळते. महाराष्ट्र कडून 53 पैकी 42 आमदार त्यांच्यासोबत आहेत आणि आपण इथे देखील पाहतोय नागालँडची देखील आकडेवारी 7 पैकी 7 त्यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. लोकसभामधील 5 पैकी इथे पण उलटा आहे. नागालँडमध्ये जो सपोर्ट दिलेला आहे तिथल्या आमदारांचं असं म्हणणं आहे की आम्ही NDAला नाही सपोर्ट दिलेला आहे, तिथला जो पक्ष आहे, आता त्या पक्षाचं नाव आठवत नाही, त्याला आम्ही सपोर्ट दिला सरकारमध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे अनेक तांत्रिक बाबी ज्या याच्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत. आता राहता राहिला प्रश्न की राष्ट्रीय दर्जा गेला, पण राष्ट्रीय अध्यक्ष तर आहे ना, तुमची घटना तशी आहे. राष्ट्रीय आता तुमचा स्टेटस आता जाईल, कदाचित उद्या पुन्हा येईल. दुसऱ्या राज्यांमध्ये जर तुम्हाला 4% जास्त मतदान मिळालं तर कदाचित तुमचं 2 आमदार असले तर कदाचित तुमचं पुन्हा परत पण येईल. ते म्हणजे ते जाणं आणि ते येणं हे पण एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा मुद्दा, घटनेप्रमाणे तुमचा अध्यक्ष असावा आणि त्यालाच अधिकार आहे प्रांताध्यक्ष निवडण्याचे. मग जर तुम्ही फक्त दाखला देत असाल किंवा आमचा राष्ट्रीय दर्जा गेला म्हणजे मग राष्ट्रीय अध्यक्ष पण गेला का, मग प्रांताध्यक्ष कोण निवडणार, तो घटनेप्रमाणेच होईल ना. त्यामुळे हे अनेक असे टेक्निकल तांत्रिक मुद्दे जे आहे ते तांत्रिक मुद्दे सुप्रीम कोर्टासमोर जे आहे ते स्पष्टपणे पुढे येतील. बरं, म्हणजे अतुलजी या सगळ्या सुनावणी दरम्यान आपण असं म्हणू शकतो की अजित पवार गट किंवा शरद पवार गट असो, आता अजित पवारांनी 1 लाख जवळपास 62,000 प्रतिज्ञापत्र तिथं सादर केलेले आहेत. यावेळेला हे संख्याबळ जे ते तुम्हाला म्हणजे नेमकं संख्याबळानुसार तुम्ही काय म्हणाल, कशी ही सुनावणी होऊ शकते? सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या संदर्भामध्ये जेव्हा हिअरिंग झाली त्यावेळेस सांगितलं की विधिमंडळ पक्ष कुठून अस्तित्वात येतो. विधिमंडळ पक्ष येतो अस्तित्वात हा मूळ पक्षांमधून, राजकीय पक्षापासून. राजकीय पक्षापासून अस्तित्वात आलेला पक्ष विधिमंडळ पक्ष आहे, पण तुम्ही त्याच्यापेक्षा त्याचा वेगळा विचार करू शकत नाही, हा एक मुद्दा. आणि प्रतोद म्हणून कोणाला मान्यता देतात, कारण की सगळ्यात पहिले राष्ट्रवादीच्या प्रतोदांनी विधानसभा अध्यक्षांना दिलं की ह्या 9 लोकांना तुम्ही बाद करा. अगदी
तोपर्यंत अजित पवारांकडे प्रतोद होते का? पहिला प्रतोद कोणाचा हे सुद्धा सुप्रीम कोर्टाला डिसाईड करावं लागेल ना. मग जर पहिला प्रतोद तो असेल तर मग ह्या 9 लोकांना निलंबित करावं लागेल, डिस्क्वालिफाय करावं लागेल. निलंबित म्हणजे डिस्क्वालिफाय करावं लागेल. ही सुद्धा टेक्निकल मुद्दा आहे. म्हणजे मी असं म्हणू शकणार नाही की मी जे सांगतोय ते बरोबर आहे. पण जसं सुनील प्रभूंना त्यांनी सांगितलं की त्यावेळेस सुनील प्रभू हे प्रतोद होते, चीफ व्हीप होते. मग आता सुनील प्रभू जर चीफ व्हीप आहे तर मग हे 16 लोक गेले शिंदेसोबत मुख्यमंत्र्यासहित. हे 16 लोक गेले, ते आता त्यांना डिसाईड करावं लागेल. आणि विधानसभाच्या अध्यक्षांनी काहीही डिसाईड केलं तरी रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही की तुम्ही कोणता निर्णय घेतला पाहिजे. पण निर्णय घेतलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे. बरं, ह्या गोष्टी आपण एक राजकीय गोष्ट याच्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. हां, तर मला एक जनरल असा प्रश्न आहे अतुलजी या सगळ्यामधून, की आपण असं म्हणतो की शिवसेनेचा अजूनही अध्यक्षांकडे अद्याप हा निर्णय झालेला नाही आहे. मात्र पुढच्या काळात निवडणूक आयोग जर राष्ट्रवादीचा हा तिढा कसं काय सोडवू शकतो, एकूण ही प्रोसेस कशी काय होऊ शकतो? मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या सुप्रीम कोर्टातच सॉल्व्ह होतील. आता निवडणूक आयोगाने तर सुप्रीम कोर्टाचं न ऐकता किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट न पाहता चिन्ह आणि पक्ष शिंदेना देऊन टाकला. आता हे 16 लोक डिस्क्वालिफाय झाले तर मग हा एक मुद्दा आहे. मग निर्णय त्यांचा बरोबर होता की नव्हता हे पुन्हा सुप्रीम कोर्टाला डिसाईड करावं लागेल. आज जर निवडणूक आयोगाने एखादा निर्णय देऊन टाकला तर सुप्रीम कोर्टात यांची पण केस आहे. तोही प्रश्न जो आहे समोर येईल. त्यामुळे एक मुद्दा हा पण इथे डिसाईड होईल की सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे पॅरलल केसेस चालू असताना कोणाचा अधिकार कोणता आणि कोणी कोणता निर्णय कधी दिला पाहिजे. अतुलजी 1 मिनिटासाठी पुन्हा एकदा थांबवते. अजित पवार गटाकडून 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. अजित पवारांची निवड बहुमतानं आहे. खासदार आमदारांची संख्या अजित पवार पक्षावर अजित गट दावा करू शकत नाही असं शरद पवारांनी म्हटलं असलं तरी देखील ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. आमदारांच्या बहुमतानं आम्ही सत्तेत आहोत असा अजित पवारांनी दावा यावेळी कोर्टात केलेला आहे. पक्ष शरद पवारांनी यावी अधिकार पवारांकडे असल्याचं शरद पवार गटानं म्हटलेलं आहे. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, अजित पवार गटानं यावेळी म्हटलेलं आहे. 30 जूनला बहुमतानं अजित पवारांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. अतुलजी तुमच्या समोर खरं तर अजित पवारांनी जे संख्याबळ सादर केलेलं आहे ती लिस्ट जी आहे ती तुमच्याकडे आता आपल्याला पाहायला मिळते. या लिस्टनुसार तुम्ही काय म्हणजे यात पुढच्या काळात कसे बदल होऊ शकतात? नाही, त्यांनी एका आर्ग्युमेंटमधून हे बात केलं की राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे लोकसभा राज्यसभेचा प्रश्नच येत नाही. तिथे आमचा प्रतोद कोण असावा, गटनेता कोण असावा, तो विषय संपला. आम्ही राष्ट्रीय पक्ष नाही बुवा, त्यांनी हा विषय संपवला. पण इथे गटनेता असणारच आहे राष्ट्रीय पक्ष नसला तरी. बरोबर आहे. आता हे त्यांनी नागालँडच्या असेंब्लीचं दिलं. मी तुम्हाला सांगितलं की नागालँडच्या असेंब्लीच्या तिथल्या आमदारांचं म्हणणं आहे की आम्ही सपोर्ट तिथल्या पक्षाला केला जो सत्तेमध्ये आहे. तो भले एनडीएचा भाग आहे, बीजेपी तिथे पण सत्तेत आहे. पण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की ते अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून म्हणतात आहे की अध्यक्ष म्हणून म्हणतात आहे. जर अध्यक्ष म्हणून म्हणतात आहे मग संघटना आहे का सोबत पूर्ण, बरोबर, हे महत्वाचं. आता प्रतिज्ञापत्रावर ते ठरेल आणि डेलिगेट्स किती आहेत त्याच्यावर ठरेल. जसं आज काँग्रेस पक्षाचं जे आहे ते 9,500 जे डेलिगेट्स आहे दे विल डिसाईड. मग त्यांचे डेलिगेट किती पवारांकडे, अजित पवारांकडे आणि किती पवार साहेबांकडे आहे हा मुद्दा महत्वाचा राहणार. बरं, तर या सुनावणी बरोबरच की याचिका जयंत पाटलांनी काही वेळापूर्वी सादर केलेली आहे. या सगळ्याच याचिकांवर तुम्हाला काय वाटतं? सुनावणी जी आहे ती होणार आहे की पुढच्या तारखा पुन्हा एकदा शिवसेनासारख्या तारखा यांना मिळतील? आता ते आता सर्वोच्च न्यायालय सांगू शकेल की काय होणार आहे. की माहिती आहे की महाराष्ट्र शरद पवार गटानं आयोगाकडे पत्र सादर केलेलं आहे. अजित पवारांचं 9 जणांवर पुन्हा एकदा पवारांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत अजित पवार गटानं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे. पवारांच्या कार्यशैलीवर अजित पवार गटानं आक्षेप घेतला. अजित पवार गटाकडून 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे. अतुलजींकडे जाते. अतुलजी, पुन्हा एकदा शरद पवारांनी अजित पवारांसह 9 जण जे गेलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करा असं पत्र निवडणूक आयोगाकडे दिलेलं आहे. माझं तेच म्हणणं आहे की आता याच्यामध्ये हे डिसाईड करावं लागेल की प्रतोद कोणाचं पहिले. जर प्रतोद ज्या वेळेस ह्या लोकांनी शपथ घेतल्या त्यावेळेस अजितदादा अध्यक्ष होते का? त्यावेळेस त्यांचा प्रतोद नेमला होता का? त्यांच्या नेमणुका झाल्या होत्या का? ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस तर पवार साहेबच राष्ट्रीय अध्यक्ष होते, जयंत पाटीलच हे अध्यक्ष होते. मग CLP कोण? मग त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतोद कोण, चीफ व्हीप कोण? मग त्या चीफ व्हीपनी यांच्या नियुक्त्या व्हायच्या पहिले जर ते पत्र दिलेलं असेल तर मग जे सुनील प्रभूच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की हेच प्रतोद आहेत बा, तर मग त्यावेळेस पक्ष कोण, त्यावेळेस गटनेते कोण, गटनेत्यांनी कोणाचं पत्र दिलेलं होतं चीफ व्हीप म्हणून, हे महत्वाचं ठरणार आहे. आणि मला वाटतं इथूनच ते त्यांनी पत्र जे दिलेलं आहे पवार साहेबांनी
की 9 लोकांना निलंबित डिस्क्वालिफाय करा, ते या बेसिसवरच दिलं असेल असं मला वाटतं. तुम्ही अतुलजी म्हणताय तो मुद्दा म्हणजे मगासपासून तुम्ही पहिला मुद्दा हा उपस्थित केलेला होता की त्या 9 जणांवरच कारवाई जी ती केली पाहिजे. बरं, ही पुढच्या काळात जर कारवाई झाली तर कशी होऊ शकते? त्यांना डिस्क्वालिफाय करावं लागेल ना. जर प्रतोद शरद पवार साहेबांच्या गटाचा जर मानण्यात आला तर त्यांनी पत्र दिलेलंच आहे यांना डिस्क्वालिफाय करा. सुप्रीम कोर्टाने जर निर्देश दिले की तुम्ही हिअरिंग करा आणि प्रतोद आमच्या मताप्रमाणे हे आहेत आणि ते अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल कारण अध्यक्षांनी या संदर्भातला निर्णय घेतला नाही आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आता निर्णय देऊ शकणार नाही असं माझं मत आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट पुन्हा हे सगळे निर्णय अध्यक्षांच्याच पारड्यात टाकणार असं वाटतं? असं मला वाटतं. बरं, या सगळ्या दरम्यान आपण पुन्हा एकदा स्क्रीनकडे वळूया. पवार राष्ट्रीय अध्यक्ष असं पत्र अजित पवार पटेलांनी दिलेलं आहे. राज्य आणि बाहेरचा पक्ष कुणाचा सर्वांना माहिती आहे. शरद पवार गटाचा आयोगात युक्तिवाद सध्या सुरू आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. अजित पवारांसह 9 जणांवर कारवाई करा, यावेळी ही सगळ्यात मोठी बातमी आहे कारण पवार राष्ट्रीय अध्यक्ष असं पत्र अजित पवार पटेलांनी दिले. राज्य आणि बाहेरचा पक्ष कुणाचा सर्वांना माहिती आहे. शरद पवार गटाचा आयोगात युक्तिवाद. अतुलजी, पुन्हा एकदा युक्तिवाद झालेला आहे, नेमकं काय? मला एक गोष्ट आठवते आता. मे महिन्यामध्ये पवार साहेबांनी राजीनामा दिला होता. बरोबर. आणि त्यावेळेस त्यांनी एक समिती नेमली होती. अगदी. कोणी मान्य करायला तयार नव्हतं. तुम्ही ठरवा. कोण होतं त्या समितीत? पटेल साहेब, अजितदादा, छगन भुजबळ, हे सगळे होते ना, जे गेलेत. हो, त्यांनी निर्णय घेतला ना. मग आता कसं काय उलट म्हणू शकतात ते? पण मग तुम्ही म्हणाला त्यामुळे आता ते उलट म्हणजे दावा करताय ना. हे ऑन रेकॉर्ड आहे. ऑन रेकॉर्ड हेच मला म्हणायचं. कमिटी नेमली हे ऑन रेकॉर्ड आहे. पत्र दिलं त्यांनी, असं म्हणजे ओरली नाही नेमली. ओरली बोलले तरी पत्र दिलं त्यांनी. त्यांचा लेखी ठराव दिला की आम्ही सगळ्यांनी चर्चा केली ना आपणच अध्यक्ष राहावं अशी आमची सगळ्यांची विनंती आहे. ते सगळं नाट्य महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मग आता सांगा ना तुम्ही. पण मग तुम्ही म्हणाल की ओरली तर या गोष्टी झालेल्या आहेत, या कागदावर झालेल्या गोष्टी आहेत, या सगळ्यांची परिपत्रकं काढली गेलेली आहेत. मात्र बरं, अतुलजी पुन्हा एकदा थांबवते. पक्षाचे मुख्य प्रतोद अजित पवार गटातून महत्वाचा मुद्दा उपस्थित आहे. ही सगळ्यात मोठी बातमी. अजित पवार गटानं घटना पाळली नाही. पक्षाचे मुख्य प्रतोद अजित पाटील आमच्याकडे असल्याचं यावेळी दावा केला गेला आहे. अजित पवार गटाकडून महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. अजित पवार गटानं घटना पाळली नाही. शरद पवार गटानं हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. पवार राष्ट्रीय अध्यक्ष असं पत्र अजित पवार पटेलांनी दिले. राज्य आणि बाहेरचा पक्ष कुणाचा सर्वांना माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं अतुलजी, जे शिवसेनेच्या वेळेला कोंडी झाली होती तीच पुन्हा इथं झाली आहे. प्रतोद, मी तुम्हाला तेच सांगितलं पहिल्यापासून ते बोलतोय. करण सिंग होता तेव्हा मी तेच बोललो की प्रतोद डिसाईड करेल. सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रतोद डिसाईड तर अध्यक्षांना करावं लागेल आणि अध्यक्षांनी चुकीचा केला की बरोबर केला हे नंतर सुप्रीम कोर्टात येईल. त्यामुळे ह्या ज्या काही घडामोडी, राजकीय घडामोडी झाल्या, जी घाण भाजपने केलेली आहे त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाला आता दिशा जी आहे देशाच्या राजकारणाला द्यावी लागेल आणि देतील ते. आणि मग इथे घटना डिसाईड होईल की घटनेमध्ये जे 10वं शेड्यूल आहे आपलं अँटी डिफेक्शन लॉ, त्याच्यामध्ये आपण घटना दुरुस्ती केलेल्या आहेत. 91 की 92 घटना दुरुस्ती आहे. त्याच्याप्रमाणे पक्ष संघटना आणि विधिमंडळ पक्ष दोन्हीच्या संदर्भामध्ये 2/3 असलं पाहिजे. मग प्रतोद कोण, ह्या गोष्टी पुन्हा डिसाईड होतील आणि लोकशाही बळकट करण्याच्या अनुषंगानं हा एक चांगला निर्णय येईल. पण याला आता किती वेळ लागतो ते आता बघायला पाहिजे. म्हणजे आपण जर हा विषय पुन्हा विचार केला तर पुन्हा सगळ्याच गोष्टींचा निर्णय अध्यक्षांच्या पारड्यात जाऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? अध्यक्षच ठरवलं ना. हाऊस इज सुप्रीम. कायदेमंडळ आहे ते. लोकसभा असो किंवा विधानसभा असो ते कायदेमंडळ आहे. बरोबर आहे. त्याला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि अध्यक्षांचा अधिकार हा सर्वोच्च आहे. पण तो रिव्ह्यू करण्याचा अधिकार मात्र सुप्रीम कोर्टाला आहे. अगदी. तर ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तो अध्यक्षांनी निर्णय हा घटनेच्या अनुषंगाने दिला की नाही दिला हे बघण्याचा अधिकार जे आहे ते सुप्रीम कोर्टाकडे. सुप्रीम कोर्टाने तर फार ताशेरे ओढले हो. राज्यपालांनी अशा पद्धतीनं वागायला नव्हतं पाहिजे. राज्यपालांनी कशा आणि गेल्या आठवड्यात अध्यक्षांवर देखील त्यांनी अनेक सवाल उपस्थित. आतापर्यंत तुम्ही काय केलं, आतापर्यंत तुम्ही निर्णय नाही घेतले. पण असं जरी करू शकत असले तरी हाऊस इज सोव्हरीन आणि सुप्रीम. सुप्रीम कोर्ट काय आपलं म्हणणं मांडू शकतं. जसं पोरं एकदा 18 वर्षाच्या वरती झाले की बाप फक्त सांगू शकतो तू असं कर तसं कर, तशा स्वरूपाचं आहे हे. पण मला असं वाटतं की ह्या ज्या काही घटना घडत आहेत या घटनेचा परिणाम हा दूरगामी परिणाम भारताच्या राजकारणावर पडणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये नजीकच्या काळामध्ये तरी एखाद्या पक्षाचं सरकार राहील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे ह्या कोइलिशन पॉलिटिक्स आणि एखाद्या पक्षाची सत्ता आली तरी दुसऱ्या पक्षांना फोडण्याचा जो प्रकार आहे, लोकशाही संपवण्याचा जो प्रकार भाजपने केलेला आहे त्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा थांबवते. 9 आमदारांवरील कारवाईचं पत्र शरद पवार गटाने दिले. एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमचा असल्याचा शरद पवार गटाने दावा केलाय.
9 आमदारवरील कारवाई बेकायदेशीर. पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याकडे आहेत. अजित पवार गटाकडून महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर यावेळी दावा करण्यात आला अजित पवार गटानं घटना पाळली नाही. पवार राष्ट्रीय अध्यक्ष असं पत्र अजित पवार पटेल यांनी दिलेलं होतं. राज्य आणि बाहेरचा पक्ष कुणाचा सर्वांना माहिती आहे. शरद पवार गटाचा आयोगात युक्तिवाद ही सगळ्यात मोठी बातमी. त्यात अजित पवारांसह 9 जणांवर कारवाई करा. शरद पवार गटानं आयोगाकडे हे पत्र दिलेलं आहे. मात्र एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमचा आहे असा दावा शरद पवार गटाच्या वतीनं यावेळी करण्यात आलेला आहे. अतुलजी आपल्या सोबत आहेत. अतुलजी, दावे प्रतिदावे सध्या कोर्टात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एक गट बाहेर पडलाय, मूळ पक्ष आमचाच आहे असा दावा शरद पवार गटानं केला. त्यांनी असं म्हटलं, त्यांना फूट पडली असं मान्यच केलेलं नाही. एक गट बाहेर पडलाय म्हणजे ते पवार साहेब आहेत. 50 वर्ष ज्यांनी राजकारण पाहिलं, राजकारणात अनेक पक्ष फुटताना, अनेक पक्ष बनताना, आघाड्या बनताना, आघाड्या तुटताना, हे सगळं त्यांनी पाहिलेलं आहे. आणि पवार साहेबांचं भाषणही असो किंवा इन्फॉर्मल कन्व्हर्सेशनही असो, शब्दांची रचना त्यांची अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह असते. म्हणजे त्याच्यात तुम्ही त्यांना पडू नाही शकत. मग त्यांचं जे म्हणणं आहे की एक गट बाहेर पडला म्हणजे फूट होत नाही. बरोबर. फूट व्हायसाठी दोन गट झाले पाहिजे, पक्षाचे दोन शकलं झाले पाहिजे. बरोबर. त्यांचं म्हणणं आहे की गट बाहेर पडला एक, ते बरोबर टेक्निकली ते बरोबर प्लेस करतात त्यांच्या गोष्टी. पण आता सुप्रीम कोर्टात शेवटी बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. म्हणजे हा दावा जो केला जातोय वारंवार की आम्ही बाहेर पडलो नाहीये किंवा आम्ही पक्षासोबतच आहोत, किंवा आपण जर असं पाहिलं तर बैठका देखील झालेल्या आहेत शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी, आणि आता हा मुद्दा सगळा सरळ सेट सुप्रीम कोर्टात सुरू आहे. नेमकं काय वाटतंय? आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय द्यायचा ते नक्कीच देईल. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेच्या कोर्टात पण हा बॉल आहे. बरोबर आहे. आणि जनता अशा पद्धतीच्या वागणुकीला साथ देत नाहीत. आणि जनता मतपेटीतून EVM मधून उत्तर देते. हे आपण कर्नाटकात पाहिलं. आता येणाऱ्या काळात आपण मध्य प्रदेशमध्ये पण बघू. कर्नाटकात पण अशाच पद्धतीनं BJPनी पक्ष फोडला. BJPकडे संपूर्ण सत्ता दिली होती लोकांनी 14 मध्ये 19 मध्ये. खूप चांगलं काम त्यांना करता आलं असतं आणि आपल्या कामाच्या भरोश्यावर निवडणुका जिंकता आल्या असत्या. पण ते जिथे जिथे जिंकून येत नाहीत, जिथे जिथे लोक त्यांच्या साथ देत नाहीत, तिथे ते आपल्या बळाचा वापर करतात. MP मध्ये पण तेच केलं ना. MP मध्ये ते केलं, कर्नाटकात ते केलं, महाराष्ट्रामध्ये ते केलं. आणि देशाची जनता हे सगळं बघते आहे की असं मॅन्डेट द्यावं लागेल की कुठल्याही पक्षाला, म्हणजे BJPला अशी संधी पुन्हा मिळाली नाही पाहिजे. अशा पद्धतीचं मॅन्डेट तुम्ही बघा. तुम्ही म्हणताय पुढच्या काळात निवडणुकांवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. 100% परिणाम होणार. BJP आज महाराष्ट्रामध्ये घाबरलेल्या अवस्थेत आहे. 2.25 वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. मुंबई महानगरपालिका आणि अशा 10 मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची भाजपची हिंमत होत नाही आहे. कोर्टामध्ये तुषार मेहता उपस्थितच राहत नाहीत किंवा ॲडजमेंट मागतात आणि प्रत्येक वेळेस सुनावणी पुढे ढकलतात. जर त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या पाठीशी खूप जनता आहे, त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे, तर उभं राहून दाखव. 5 निर्णय घेतलेले तर आत्ताच परत घेतलेले. एका वर्षात 5 निर्णय परत घेतलेले. 5 निर्णय. MPSCचे मुलं, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांची काय अवस्था आहे. 32 लाख पुरं. मी त्याचं आंदोलन केलं होतं सुद्धा, आपल्याला कल्पना आहे. म्हणजे काहीही मेरे मन को भाया, कुत्ता काटके खाया, अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचा जो प्रकार आहे तो या तरुणांनी सुद्धा पाहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे यांची हिंमत होत नाही आहे. मग काय करायचं? लोक सोबत नाही आहे, निवडून येण्याची शक्यता नाही आहे, मग नेताहीन पार्ट्या करून टाकायच्या. बरोबर. नेते तोडायचे, नेताहीन पार्ट्या करायच्या. म्हणजे लोकांसमोर हे नेते राहणारच नाही बा. पण ते विसरतात की नेता लोक बनवतात, पार्ट्या नाही बनवत. पण मग बरं, एक छोटी मोठी बातमी येते. आपलाच पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळावा. 24 राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना शरद पवारांना पाठिंबा आहे. शरद पवार गटानं आयोगापुढे हा युक्तिवाद केलेला आहे. अतुलजी, सगळ्यात मोठी बातमी कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सोबत असल्याचं शरद पवार गटानं म्हटलेलं आहे. एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमचा असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. 9 आमदारांवरील कारवाईचं पत्र बेकायदेशीर आहे असं देखील अजित पवार गटानं यावेळी म्हटलेलं आहे. आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं असा दावा अजित पवार गटानं केलेला आहे. 24 राज्याच्या प्रदेशाध्यक्षाचा आम्हाला पाठिंबा आहे. इथे ही गोष्ट महत्वाची आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. एक गट बाहेर पडला आणि सगळ्यात महत्वाचं, अतुलजी, पक्ष आणि चिन्ह आम्हाला द्या असा मोठा दावा यावेळी अजित पवार गटाने केलेला आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आहे. आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं असा दावा अजित पवार गटाने केलेला आहे. अतुलजी, याआधी देखील असा दावा शिवसेनेनं केलेला होता. वेळ लागला या सगळ्या गोष्टींना. मात्र आता थेट दावा अजित पवार गटाने केलेला आहे. एकीकडे शरद पवार म्हणतात एक गट बाहेर पडलाय, दुसरीकडे हाच गट पक्ष आणि चिन्ह मागतोय. मला माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना काही राष्ट्रीय पक्ष कधीही नव्हता.
कधीच नव्हता माझ्या माहितीप्रमाणे. अगदी अगदी 6च पक्ष राष्ट्रीय पक्ष, अगदी अगदी CPI CPM NCP काँग्रेस भाजप. तर यांची घटना आहे ना, राष्ट्रीय दर्जा गेला असेल पण घटना आहे ना पक्षाची. आणि त्याच्यातले 24 प्रदेशाध्यक्ष जर पवारसाहेबांच्या बाजूने उभे असतील तर मग यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा पण प्रश्न निर्माण होईल ना. अगदी अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर मग त्यांच्या मागे किती प्रदेशाध्यक्ष उभे आहेत. ते प्रदेशाध्यक्ष उभे आहेत. आज युक्तिवादात म्हटलं की 24 राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा मला पाठिंबा असं म्हटलं शरद पवार गटाने. हा मी तेच सांगतोय ना, घटना शेवटी आहे ना, घटना आहे. मग जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांची निवड केली, त्यांनी समिती नेमली, तेव्हा मग अजितदादांनी किंवा प्रफुल्लभाईंनी का हा प्रश्न उपस्थित केला नाही की आपल्याला राष्ट्रीय दर्जाचे मग राष्ट्रीय अध्यक्ष कशाला पाहिजे. पवारसाहेब तुम्ही प्रांताध्यक्ष होऊन जा असं का नाही म्हटलं. मग का राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली, का ती समिती मान्य केली, का त्या समितीत स्वतः गेले, असे अनेक तांत्रिक प्रश्न उभे राहू शकतात. बरं, निश्चितच ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच राज्य आणि बाहेरचा पक्ष कुणाचा सर्वांना माहिती आहे. तुम्ही उडून द्या. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. शरद पवार गटाचं पत्र देण्यात आलंय. आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं, अजित पवार गटाने हा दावा केलेला आहे. 24 राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा शरद पवारांना पाठिंबा आहे. कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सोबत आहे. शरद पवार गटाने हा दावा केला. एक गट बाहेर पडला. मूळ पक्ष आमचा आहे. 9 आमदारावरील कारवाईचं पत्र बेकायदेशीर. अजित पवार गटाने हा दावा केला. पक्षाचे मुख्य प्रधान अनिल पाटील आमच्याकडे आहेत. हा देखील दावा यावेळी करण्यात आलेला. अजित पवार गटाकडून महत्त्वाचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आलेला. अजित पवार गटाने घटना पाळली नाही असं देखील शरद पवार गटाच्या वतीनं यावेळी दावा करण्यात आलेला आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. राज्य आणि बाहेरचा पक्ष कुणाचा सर्वांना माहिती असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. शरद पवार गटाचा आयोगात युक्तिवाद सध्या सुरू आहे. हे दावे प्रतिदावे सुरू आहे. युक्तिवाद सुरू आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. याआधी आपण जर पाहिलं तर शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे असे दावे जे ते यावेळी करण्यात आलेले आहेत. सध्या दोन्ही गटाचे वकील आयोगात युक्तिवाद करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पवारांच्या एका पत्राने नियुक्त्या मनमानी कारभार सुरू होता. अजित पवार गटाने कार्यपद्धतीवरच आक्षेप यावेळी घेतलाय. आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं असा दावा यावेळी अजित पवार गटाने केलेला आहे.